नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महादेवी हत्तींनी परत यावी यासाठी देशभरातून तब्बल 2,04,421 लोकांनी गुगल फॉर्म भरून पाठिंबा दर्शवला। हे सर्व स्वाक्षरी फॉर्म राष्ट्रपतींना पाठवले जाणार असून आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। कोल्हापुरातील दीर्घ प्रतीक्षेनंतर उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच अखेर मंजूर झाले आहे। यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना आता मुंबईच्या वाऱ्या न करता कोल्हापुरातच न्याय मिळणार आहे। त्यामुळे कोल्हापुरात सध्या आनंदाचं वातावरण। खंडपीठासाठी सातत्याने आवाज उठवणारे आमदार राजेश क्षीरसागर यांचा स्टेट यंग लॉयर्स असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला। वकिलांच्या संघटनेकडून विशेष सत्कार करण्यात आला असून त्यांच्या योगदानामुळेच न्यायाच्या या लढ्याला दिशा मिळाली असल्याचं वक्तव्य या असोसिएशनने केलं आहे। सर्किट बेंचच्या घोषणेनंतर कोल्हापुरातील महिला वकिलांनी समाधान व्यक्त केलं असून हा निर्णय केवळ सुविधांचा नव्हे तर जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचं वक्तव्य अनेक महिला वकिलांनी व्यक्त केलं। सर्किट बेंच मंजुरीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात ढोल ताशा आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला। महायुती सरकारच्या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं। खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा केला। इचलकरंजी सत्र न्यायालयात वकिलांनी आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करत आनंदोत्सव साजरा केला। कोल्हापुरात न्यायसुविधा पोहोचवण्याच्या या निर्णयाचे सर्वत्र आता स्वागत होत आहे। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। पिढी शिक्षक बनूया, व्यसनांपासून दूर राहूया हा विजय हेगडे यांचा सामाजिक संदेश कार्यक्रमात ठरला। माधुरी हत्ती प्रकरणात आता सोशल मीडियावर अनंत अंबानी यांच्या विरोधात पोस्टर व्हायरल होत आहे। वन्यजीव प्रेमीचा दावा करणाऱ्या अंबानी कुटुंबांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे। संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज महागाव येथे पदवीदान समारंभ पार पडला। मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यावेळी उपस्थित होते। यावेळी डॉक्टरांनी प्रामाणिकपणा, नैतिकता आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।